नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जगदीश हा सिंधूला फोन करतो आणि म्हणतो की नमस्कार मॅडम, दागिने दाखवायला तुमच्या घरी आलो होतो, ओळखला का मला? जगदीश म्हणतो मॅडम, तुम्ही मला जी अंगठी दिली होती ना त्याचा मला फोटो मिळेल का? कारण आम्हाला अगदी तशीच अंगठी बनवायची होती. सिंधू म्हणते फोटो आहे की नाही मला बघावं लागेल. नंतर जगदीश म्हणतो की पण ती अंगठी आहे ना तुमच्याकडे? तेव्हा सिंधू म्हणते की अहो मी तुम्हाला जी अंगठी विकली माझ्याकडे कशी असेल? जगदीश म्हणतो की पण ती तुमच्याच घरात असेल ना, कारण मधुराणीने ती अंगठी विकत घेतली. हे ऐकून मात्र सिंधूला मोठा धक्काच बसतो. सिंधू लगेचच फोन कट करते तर दुसरीकडे मधू खूप खुश झालेली असते व राघव तिच्याकडे बघत म्हणतो की मधू तू अशीच खुश राहा. व मधू म्हणते की आता ते तुझ्याकडे आहे राघव. मी हसू लागते. तेवढ्यात रागाने सिंधू तिथे येते. म्हणते की मिसेस रत्न पारखी. तू ही सिंधू समोर येते. सिंधू म्हणते की तुम्ही ती अंगठी विकत घेतली का? व मधू म्हणते हो. तेव्हा म्हणते की का? प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे मिसेस रत्न पारखी. नंतर सिंधू म्हणते की मिसेस रत्न पारखी तुम्ही ती अंगठी का विकत घेतली? राघव म्हणतो की मधू डॉक्टर त्या विषयावरती आणि कोणत्या अंगठीबद्दल विचारत आहे. सिंधू म्हणते की मी सांगते, तुम्ही मला जी अंगठी दिली होती ना त्या पेढीवरचे काका आले होते ना त्यांना विकली होती आणि तीच अंगठी मधुताईंनी विकत घेतली. मधू म्हणते की ती अंगठी तू का विकली हे मी तुला विचारलं का? पुढ्यात सिंधू म्हणते की मला गरज. सिंधू सांगते म्हणते की तू ती अंगठी का विकली? राघवने तुला ती प्रेमाने अंगठी दिली होती, का तू विकलीस? तू म्हणते की ती अंगठी मला राघवने दिली होती, तेव्हा विकायचं की नाही तो माझा अधिकार आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नका, असं सिंधू आता मधूला सांगते. वर मधू म्हणते की जी गोष्ट आपण विकली ना त्यावर आपला काहीही अधिकार नसतो. व सिंधू म्हणते की आतापर्यंत तुम्ही हेच करत आलात आणि आता सुद्धा तुम्ही माझ्यासोबत चांगलं वागताय ना, कारण तुम्ही माझ्या पेशंटच्या आई आहात आणि आपल्याला अजून काही दिवस एकाच छताखाली राहायचं आहे. सिंधू म्हणते की तुम्ही माझ्यापासून माझं सर्वस्व हिरावून घेतलं, अगोदर माझा मुलगा आणि नंतर माझा नवरा. माझं सगळं तुमच्यापासून लांब गेलंय. तेव्हा मधू म्हणते की काय बोलते सिंधू? सिंधू म्हणते की काय बोलतेस तू? माझं बोलणं पूर्ण नाही झालंय. मधू म्हणते की तुला ती अंगठी हवी आहे ना, तर 1 मिनिट येते ती. तेव्हा राघव म्हणतो की बस. राघव म्हणतो की ती अंगठी कोणालाही द्यायची नाही. इथून पुढे त्या अंगठीवर फक्त मधू तुझाच अधिकार आहे. व मधू मात्र खूप खुश होते. त्यानंतर सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर राघव आणि मधू त्यांच्या बेडरूम मध्ये जातात, झोपी जातात. त्यानंतर राघव विचार करत असतो. दुसरीकडे सिंधू ही सावीला घेऊन तिच्या रूम मध्ये झोपलेली असते. सिंधू ही राघवच्या आठवणीत हारून जाते. राघवने आपल्यासाठी कसे फुगे आणले होते, प्रेमाने आपल्याला कसे बुड्डीचे बाल दिले होते, तर आजवर गेल्यानंतर आपल्याला तिथल्या आठवणी हे सिंधूला आठवत असतात. आता मधूच्या खांद्यावर राघवने कसा हात ठेवला हे सुद्धा सिंधूला आता आठवतं. आपण ज्यावेळी राघवच्या रूम मध्ये आलो आणि त्यावेळेस राघवच्या मध्ये राघव सोबत मधूचा कसा फोटो होता हे देखील आता सिंधूला आठवतंय आणि राघवने मधूच्या हातून कशी आरती घेतली हे देखील तिला आठवतं. डोळ्यासमोर येऊन मात्र सिंधूला त्याचा त्रास होत असतो. ती अंगठी कोणालाही द्यायचं नाही, आता हे राघवने कसं मधूला सांगितलं देखील मात्र सिंधूला आठवते. तिकडे राघवला सुद्धा ते सगळं आठवत असतं आणि राघव हा बेचैन होऊन उठून बाहेर येऊ लागतो. इकडे सिंधूला सुद्धा झोप येत नसते, ती उठून बाहेर येते. नंतर सिंधू ही किचन मध्ये येते आणि चहा करण्यासाठी ठेवून मध्ये पाणी टाकते आणि सिंधू ही डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात राघव सुद्धा पाठीमागून येत असतो. राघव येताच सिंधू मात्र पटकन बाजूला जाते. नंतर सिंधू ही चहा पावडर शोधत असते. इकडे राघव हा ग्लास मध्ये पाणी घेऊन सिंधूकडे बघू लागतो. त्यात राघव हा लगेचच तिथे जातो. कॉफीचा पाऊच हा त्या चहामध्ये टाकतो आणि तो चहा ग्लास मध्ये भरवतो. इकडे सिंधूला कॉफी सापडत नसल्यामुळे डोक्याला हात लावते. तर तो कप पुढं करत राघव म्हणतो की तुमच्यासाठी ग्रीन टी. सिंधू ही राघवकडे बघते. तेवढ्यात मधू सुद्धा पाठीमागून जागी होऊन तिकडे बघत असते. सिंधू म्हणते नकोय मला. त्यावर राघव म्हणतो की त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि शांत झोप लागेल. तर राघव म्हणतो की ग्रीन टी चांगला आहे, तुमची चिडचिड होणार नाही. तर सिंधू म्हणते माझी चिडचिड. त्यानंतर सिंधू तिचं बोलणं थांबवते. पुढे येत सिंधू म्हणते काय म्हणालात तुम्ही? राघव म्हणतो की ग्रीन टी घ्या, कारण मला राग आलाय आणि तो सर्व राग नंतर सावीवरती निघेल, म्हणून मी ग्रीन टी प्या. राघव म्हणतो परिस्थिती सर्व काही शिकवते, मला परिस्थितीने शिकवलं तर घ्या हा ग्रीन टी. सिंधू ही राघवकडे बघू लागते. त्यानंतर हा उठून त्याच्या बेडरूम मध्ये जातो. त्यावेळेस राघवच्या डोळ्यासमोर येतो की आपण सिंधूला कसं विचारलं होतं की सावी कोणाची मुलगी आहे. तेव्हा सिंधू म्हणते की या प्रश्नाचं उत्तर देणं मला उचित वाटत नाही. तर राघवला मात्र ते सर्व आठवत असते. त्यात मधू ही राघवकडे येऊन राघवच्या खांद्यावर हात ठेवते. तू म्हणते राघव तू ठीक आहेस ना? त्यावर राघव म्हणतो की
हो. मधू म्हणते की बघ राघव, काही आठवणी अशा असतात ना, काही जरी केलं तर त्या आठवणी विसरता येत नाही. आणि अशा आठवणीमध्ये आपण जर हारून बसलो तर त्याला काय अर्थ आहे राघव, असं म्हणत मधू मात्र राघवला समजावते. म्हणते की सिंधू सतत तुझ्या डोळ्यासमोर असते, त्यामुळं तुला त्रास होत असेल राघव. मधू म्हणते की सिंधू फक्त येते विनूची डॉक्टर म्हणून आली आहे आणि विनू बरा झाला तर सिंधू इथून निघून जाईल. आता मधू ही राघवला समजावत असते. राघव म्हणतो की हा बरोबर आहे मधू, तुझं तू आता वेगळी झाली आहे आणि मी सर्व विसरून पुढे जायला हवं आणि आपल्याकडे लक्ष द्यायला हवं, असं राघव मधूला म्हणतो. राघव म्हणतो की मधू तुझं बरोबर आहे, म्हणून त्यापासूनच आपण आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करायला पाहिजे. मधू म्हणते खरंच? तेव्हा राघव म्हणतो हो, विनू मला सतत माझ्यासोबत आपल्यासोबत हवा आहे मधू. राघव म्हणतो लगेच मी विनू कडे जाऊन आलो आहे आणि लगेच राघव हा विनूकडे जातो. मधू म्हणते की राघव खरंच राघव मला त्याचं बनविल का आणि आमच्यामध्ये जे नातं आहे ते सिक्युअर होईल का, असा आता मधू विचार करत असते. राघव सिंधूला जळवण्यासाठी हे सर्व करत आहे, मात्र विचार मधूच्या डोक्यात येत असतात. विचार करते की नाही, राघव माझ्यासोबत असं कधीच वागणार नाही की राघव पासून आता कधीच वेगळी राहू शकत नाही, तर आता मधू विचार करत असते. दुसरीकडे राजश्री किचन मध्ये काम करत असताना सावी तिथे येते. म्हणते की वा आजी, तू किती काम करतेस, सगळे कामे करतेस ग, आणि ती मोठी आजी तुला मदत नाही करत का? सावी म्हणते की मी तुझी मदत करू का? तेवढ्यात ऐकून मात्र राजेशच्या डोळ्यासमोर सिंधूने सांगितलेलं होते की मी तीच असणार आहे आणि आई ते हे मी तुमच्याकडे धावत येणार आहे, असं सिंधूचं बोलणं मात्र सिंधूला श्रीला आठवत असतं. श्री सावीला म्हणत असते की करण मी माझे तेव्हा सावी म्हणते की करते ना मी तुला मदत. श्री म्हणते की मी करते माझं तेव्हा सावी म्हणते की मी भाजी चिरू का? राजश्री म्हणते अगदी सिंधूची मुलगी शोभतेस, अगदीच तशीच बडबडी. सावी म्हणते आणि तू पोलीस काकांची आई शोभतेस, अगदी त्यांच्यासारखी. तेव्हा राजश्री ही सावीकडे बघू लागते. ती म्हणते की आजी, तुला लहान असताना काय व्हायचं होतं सांग ना मला. तेवढ्यात पाठीमागून सिंधू येते. नंतर राजश्री म्हणते की काय आजी आजी लावलंयस? राजश्री म्हणते की सारखं आजी म्हणायची काही गरज नाहीये. तेवढ्यात सिंधू पुढे येत म्हणते की सावी जा बाहेर. सावी गेल्यानंतर सिंधू ही राजश्रीला म्हणते की तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग त्या लहान मुलीला का दुखावता? सिंधू म्हणते की तुमचा स्वभाव असा नाहीये हे देखील मला माहित आहे. विनू तुम्हाला आजी म्हणतो म्हणून ती तुम्हाला आजी म्हणते की आम्ही फार दिवस येथे नाही आहोत, जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत तेव्हा तरी मध्ये तुम्ही भेद करू नका. राजश्री म्हणते की सिंधू, तू एक शब्दही बोलू नकोस. आज माझा नातू माझ्या जवळ नाही ना, याला फक्त तूच कारणीभूत आहे सिंधू. राजश्री म्हणते की काय चूक केली होती सिंधू, मी किती प्रेम केलं होतं तुझ्यावरती. राजश्री म्हणते की सिंधू का वागली तू माझ्यासोबत असं, आणि माणसाला जसा अनुभव येत जातो ना तसा तो बदलत जातो. तेव्हा आज मात्र मला काही विचारू नकोस. राजश्री असं सिंधूला सांगते. दुसरीकडे सिंधू ही विनूला बाहेर आणते. बॉल त्याच्या समोर ठेवत म्हणते की विनू, जोराने या बॉलला किक मार, तुला जमणार आहे. त्यानंतर सावीचा हातात घेत विनू त्या बॉलला किक मारण्यासाठी पाय उचलू लागतो, तर सिंधू म्हणते की कमॉन विनू, मार किक. तर विनू म्हणतो की नाही जमणार डॉक्टर काकू. मी म्हणते की विनू तुला जमेल, तू प्रयत्न कर. पुन्हा विनू प्रयत्न करू लागतो, तर विनू म्हणतो की नाही डॉक्टर काकू, नाही जमणार मला. नंतर सिंधू विनूला डोळे बंद करायला सांगते, विचार करायला सांगते की मुलं बॉल कसे व्यवस्थित खेळतात, तुला सुद्धा बॉल खेळायचा आहे, तुला सुद्धा जमेल असा विचार कर विनू. डोळे झाकून विनू मात्र तसा विचार करतो. तू म्हणते की तुला तुझ्या टीमला जिंकवायचं आहे, स्वतःला सुद्धा जिंकवायचंय विनू. तू म्हणते की विनू तुझ्या समोर एक बॉल आहे, त्या बॉलला जोराने किक मारणार आहेस, तू जिंकणार आहे विनू. सिंधू लगेचच विनूला डोळे उघडायला सांगते आणि तुझ्या डोळ्यासमोर खाली बॉल आहे आणि त्या बॉलला तू जोरात किक मारायची. तेव्हा विनूच्या डोळ्यासमोर आणि आपल्याला कसं छेडवलं होतं, फक्त कासव आहेस आणि आम्ही ससे आहोत, देखील आता बोलणे विनूला आठवत असतं. ते सर्व ऐकून रागाने विनू त्या बॉलला मारतो आणि तो बॉल हवेत रोखतो, तर तेवढ्यात राघव बॉलला धरतो. तेव्हा विनूने अखेर पाय उचलून बॉलला किक मारल्याचे समोर येताच राघव आणि मधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. टाळ्या वाजवून सिंधू ही हसताच कडे बघू लागते. तर नंतर काकू आणि राघव आश्रमात आलेले असतात. काकू ही कमिटी मेंबरला विचारते की तुम्ही मुलांची खूप छान काळजी घ्याल याची मला खात्री आहे. राघव म्हणतो की मेडिकल सेंटर साठी कोणी डॉक्टर अपॉइंट केलंय का तुम्ही? व कमिटी मेंबर म्हणतात की त्या डॉक्टर आजच जॉईन होणार आहे. आणि तेवढ्या सिंधू तिथे येते आणि तेव्हा काकू म्हणते की या इथे काय करताय? कमिटी मेंबर म्हणतात की विनूच्या बाबत घडलेला हा एक चमत्कार आहे, तो यांनी घडून आणला आहे, म्हणून त्यांना आम्ही अपॉइंट केलं आहे. तेव्हा काकू म्हणते की आमचा नाईलाज आहे, म्हणून आम्ही विनायकची ट्रीटमेंट यांच्याकडे देतोय.
पण काकू म्हणते की तुमचा नाईविलाज नाही ना. रागाने सिंधू मात्र तिथून बाहेर जाते. पळतच राघव हा सिंधूकडे येत म्हणतो की डॉक्टर सिंधू मी माझा ऐका ना. तेव्हा सिंधू म्हणते की बस. तेव्हा राघव म्हणतो की रुक्मिणी काकू ही तुमच्याशी चुकीचं वागली. बरोबरच आहे. तेव्हा मला तुमच्या सोबत यायचं नाही. अखेर विनू बरा होताच राघवचे सिंधूवरचे पुन्हा एकदा प्रेम असलेले असता आणि राघवने सिंधूला थांबवलेले असते. तेव्हा आता विनू हा दुसरा तिसरा कुणी नसून तो अंकुर असल्याचे सत्य, सावी ही दुसरी तिसरी कुणी नसून राघवची मुलगी असल्याचे सत्य व राघवला समजते व सर्व बंधने झुगारून राघव हा पुन्हा सिंधूचा कसा होतो हे बघण्यासाठी व लग्नाची बेडीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.